उत्पत्ती प्रकरण 17. सुनता ही कराराची खूण. अब्राम 99 वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे. तू माझ्या समोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्विकपणे राहा. तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापितो. तुला मी बहुगुणित करेन. तेव्हा अब्राम उपडा पडला आणि देव त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, पहा, तुझ्याशी माझा करार हा, तू राष्ट्रसमूहाचा जनक होणार. यापुढे तुला अब्राम म्हणजे श्रेष्ठ पिता म्हणणार नाहीत, तुला अब्राहाम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले आहे. मी तुला अति फलसंपन्न करीन. तुझपासून मी राष्ट्रे निर्माण करीन. तुझपासून राजे उत्पन्न होतील. मी तुझा व तुझ्या मागे तुझ्या संतानाचा देव राहीन. असा निरंतरचा करार मी तुझशी आणि तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करीतो. ह्या ज्या कनान देशात तू उपरी आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन. देव अब्राहामास आणखी म्हणाला, आता तू आणि तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यानपिढ्या माझा करार पाळावा. माझ्यामध्ये आणि तू व तुझ्या पश्चात तुझी संतती यांच्यामध्ये स्थापिलेला माझा करार जो तुम्ही पाळावयाचा तो हा, तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुनता व्हावी, तुमची अग्रत्वचा काढण्यात यावी. ही माझ्या व तुमच्यामध्ये झालेल्या कराराची खूण होईल. पिढ्यानपिढ्या प्रत्येक पुरुष 8 दिवसांचा झाला की त्याची सुनता व्हावी. मग तो तुमच्या घरी जन्मलेला असो अथवा तुमच्या बीजाचा नसलेला, परक्यापासून पैका देऊन घेतलेला असो. तुझ्या घरी जन्मलेल्याची व तू पैका देऊन घेतलेल्याची सुनता अवश्य व्हावी. म्हणजे ज्या कराराची खूण तुमच्या देहात केलेली आहे तो माझा करार निरंतर राहील. कोणाची सुनता झाली नाही म्हणजे कोणा पुरुषाची अग्रत्वचा काढण्यात आली नाही तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. त्याने माझा करार मोडीला असे होईल. मग देवाने अब्राहामास सांगितले, तुझी बायको साराय, हिला ह्यापुढे साराय म्हणावयाचे नाही, तर तिचे नाव सारा म्हणजे राणी असे होईल. मी तिला आशीर्वादित करीन. एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन. मी तिला आशीर्वादित करीन. तिच्यापासून राष्ट्रे उद्भवतील. तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील. अब्राहामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षांच्या माणसाला मूल होईल काय? 90 वर्षांच्या सारेला मूल होईल काय? अब्राहाम देवाला म्हणाला, इश्माईल तुझ्यासमोर जगला म्हणजे झाले. मग देव म्हणाला, नाही नाही, तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव इसहाक ठेव. त्याच्या पश्चात त्याच्या संततीशी निरंतर टिकेल असा करार मी त्याच्याशी करीन. इश्माईलाविषयी म्हणशील तर मी तुझी विनवणी ऐकली आहे. पहा, मी त्याचे कल्याण करीन. त्याला सफळ व बहुगुणित करीन. त्याच्या पोटी 12 सरदार निपजतील. मी त्याचे मोठे राष्ट्र करीन. पण पुढल्या वर्षी याच वेळी तुला सारेच्या पोटी इसहाक होईल. त्याच्याशीच मी आपला करार करीन. मग अब्राहामाशी बोलणे संपविल्यावर देव त्याला सोडून वर गेला. तेव्हा अब्राहामाने आपला मुलगा इश्माईल, आपल्या घरी जन्मलेले व विकत घेतलेले आपले सर्व दास यास म्हणजे आपल्या घरच्या सर्व पुरुषास आणून देवाने त्यास सांगितले होते त्याप्रमाणे त्याच दिवशी त्यांची सुनता केली. अब्राहामाची सुनता झाली तेव्हा तो 99 वर्षांचा होता. त्याचा मुलगा इश्माईल याची सुनता झाली तेव्हा तो 13 वर्षांचा होता. अब्राहाम आणि त्याचा मुलगा इश्माईल यांची त्याच दिवशी सुनता झाली आणि त्याच्या घरी जन्मलेले व परक्यापासून विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष यांचीही त्याच्याबरोबर सुनता झाली.